सिंपल हिरव्या माटाची भाजी गावाकडे पारंपरिक पद्धतीत बनवली जाते आणि त्यामध्ये कोकोनट मिक्स केल्याने अजूनच चवदार भाजी यूपी बिहार स्टाईल पापड खिचवाही बनवणार आहोत। हिरव्या भाज्या शरीरासाठी खूप पौष्टिक असल्यामुळे हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजे। हिरवा माठ पहिल्यांदा चांगला धुवून स्वच्छ करून माठाची फक्त पानं घ्यायचे, डेंटल घ्यायचे नाहीत आणि बारीक कट करून भाजी कट करण्याच्या अगोदर भाजी क्लीन करून धुवून घ्यायची, नाहीतर भाजीमधले पौष्टिकपणा कमी होतो नंतर धुवून घेतल्याने। तिखट मिरची आवडीनुसार मी बारीक बारीक चॉप करून घेतलेत। एक कांदा बारीक चॉप करून, जेवढा तुम्ही माठाच्या भाजीमध्ये कांदा मिक्स कराल तेवढी छान होते भाजी। फोडणीला लावण्यासाठी तेल चांगला गरम करून मिरची, लसूण, हिंग, एक कांदा बारीक चॉप केलेला मिक्स करून सॉटे करून घ्यायचा आहे। कांद्याचा जो सॉगीपणा असतो तो पूर्ण मारून घ्यायचा आहे हळद मिक्स करून। या भाजीमध्ये जास्तही काही मिक्स न करता भाजी छानच होते। बारीक चॉप करून घेतलेली माठाची भाजी मिक्स करून तेलावर सॉटे करून घ्यायची आहे भाजी। माठाच्या भाजीमध्ये कांद्याचा वापर जर थोडा जास्त केल्याने चव छान येते भाजीला। माठाची भाजी ही पारंपरिक पद्धतीमध्ये गावाकडे जास्त केली जाते आणि चवीनुसार मीठ मिक्स करून वाफेनेही शिजवू शकता, नाही तर थोडाच पाणी मिक्स करून झाकण देऊन शिजवून घेऊ शकता। मी थोडाच पाणी मिक्स करून घेतलं आहे। गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे भाजी। मटरच्या भाजीमध्ये जेवढे न्यूट्रिशन बेनिफिट असतात तेवढेच माठाच्या भाजीमध्ये असतात। कोणत्याही भाजीची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे खोबरा। हा मी सुका खोबरा ग्राइंड करून ठेवलेला होता, तो 1 चमचा मिक्स करून, ओला खोबरा असेल तोही मिक्स करू शकता। प्लेट सर्व करून खारवड्या आणि नाचणीचा पापड आणि माठाची भाजी। यूपी बिहार स्टाईल खिचवा बनवण्यासाठी नाचणीचे पापड मी घेतलेले आहेत। साधे आपल्या घरातले तांदळाचे पापड असतात तेही घेऊ शकता। बेसन, चण्याचा पीठ 3-4 चमचे, तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। थोडीच हळद मिक्स करून, पहिला थोडाच पाणी मिक्स करून चण्याचा पीठ फेटून घ्यायचं आहे। नंतर डबल क्वांटिटीमध्ये पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की चण्याचा पीठ शिजवताना जाड होतो। कट करून घेतलेली मिरची, लसूण आणि कढीपत्ता राई तेलामध्ये चांगली तडतडून घ्यायची आहे। जिरा, लसूण, मिरची, कढीपत्ता, थोडाच हिंग। चण्याचा बॅटर ज्यावेळी तेलामध्ये मिक्स कराल त्यावेळी हलवून घ्यायचं, कारण की बुडाला चण्याचा पीठ लागलेला असतो। याची फ्लेम फास्ट ठेवून फोडणी थोडी कडक द्यायची आहे, त्याने टेस्टही छान येते। चवीनुसार मीठ मिक्स करून ग्रेव्ही नॉनस्टॉप स्टर करून घ्यायची आहे, नाहीतर बुडाला लागूही शकते। यामध्ये मी दही मिक्स नाही केलं आहे, पण दही जर मिक्स केलं ना तर अजून ग्रेव्ही छान लागेल। चण्याचा पीठ शिजल्यानंतर यामध्ये पापड तोडून मिक्स करून घ्यायचे आहेत। बिहार यूपी स्टाईलमध्ये ही ग्रेव्ही थोडी जाडसरच बनवली जाते। पापड थोडे सॉफ्ट होतपर्यंत शिजून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर नाही तर कस्तुरी मेथी, मी कस्तुरी मेथी मिक्स करून घेतले। ग्रेव्ही जास्तही जाडसर आटून नाही घ्यायची, खाली उतरल्यानंतर थंड झाल्यानंतर अजून जाड होणार। 1 चमचा खोबरा मिक्स करून यामध्ये मी चिंच मिक्स करून घेतले। तुम्ही आमसूल नाही तर कोकमही मिक्स करू शकता, कशासोबतही सर्व करू शकता। एवढी छान लागते बिहारी स्टाईल पापड खिचवा। पालक सूप अगदी सोप्या पद्धतीत पौष्टिक हेल्दी, त्याच टाईममध्ये टाईम वेस्ट न घालवता आलू पालकही बनवणार आहोत। त्यासाठी पालकाचे डेंटल काढून घेतलेले आहेत। पालक 2-3 पाण्यामध्ये धुवून पालक आपल्याला फक्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे। गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवून सूप बनवण्यासाठी 1 टॅमॅटो कट करून, 1 मिरची चवीसाठी, जास्तही स्पायसी नाही मिरची, सूपमध्ये मिरचीची टेस्ट छान येते, 1 आल्याचा तुकडा सर्व कट करून घ्यायचं आहे, 1 लसूण, मिरची आणि लसूण मी एकच घेतले चवीसाठी। कढईमध्ये पाणी ओतून पालक, आला, मिरची, लसूण अँड टॅमॅटो मिक्स करून जास्तही शिजून घ्यायचं नाही, आपल्याला फक्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे, नॉर्मली शिजून घ्यायचं आहे। पाणी बॉईल होतपर्यंत, पालक सॉफ्ट होतपर्यंत आलू पालकाची भाजी बनवण्यासाठी बटाट्याची सालं काढून, एकदम मोठेही बटाटे कट नाही करून घ्यायचे, एकदम छोटेही बटाटे कट नाही करून घ्यायचे। आपल्याला पटकन शिजतील बटाटे याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत। भाजी कट करताना मध्ये मध्ये तुम्ही पालक सॉफ्ट करत ठेवलेला तेही स्टर करून घ्यायचं आहे। नॉर्मली सॉफ्ट झाल्यानंतर खाली उतरून बाउलमध्ये थंड पाणी घेऊन थंड पाण्यामध्ये पालक डिप करून घ्यायचं आहे। थंड पाण्यामध्ये पालक डिप केल्याने त्याचा कलर चेंज नाही होत। पालक, टॅमॅटो सॉफ्ट करत ठेवलेला पाणी तो बाहेर ओतून नाही द्यायचे। थंड पाण्यामधनं काढून पालक, आला, मिरची, लसूण, टॅमॅटो मिक्सरला पेस्ट तयार करून पालक बॉईल केलेला पाणी पेस्टमध्ये मिक्स करून, अजून जर तुम्हाला पाणी हवं असेल तुम्ही एक्स्ट्राचं पाणीही मिक्स करू शकता।
पेस्ट घालून घ्यायची आहे। काही कण राहिले असतील ते रिमूव्ह करून थोडा पाणी अजून मिक्स करून घेतलं आहे। थंड पाण्यामध्ये पालक डीप केल्यामुळे अजिबात पालकाचा कलर उतरला नाही। त्याच कढईमध्ये सूप शिजवून घ्यायचं आहे। 2 माणसांच्या क्वांटिटीनुसार मी तेवढा सूप बनवून घेणार आहे। चवीनुसार मीठ, ब्लॅक सॉल्ट आणि सिंपल सॉल्ट, 1 ते 2 पिंच ब्लॅक पेपर पावडर, मिरी पावडर। आपण पहिली ही मिरची मिक्स केलेली आहे त्याप्रमाणे ब्लॅक पेपर पावडर मिक्स करून घ्या। यामध्ये बटर नाहीतर घी, मी घी मिक्स करून घेतलाय 1 चमचा। सूप चांगला शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम फास्ट ठेवून यामध्ये फ्रेश क्रीम ही मिक्स करू शकता। फ्रेश क्रीम जर मिक्स केली तर लिंब मिक्स करू नका आणि लिंब मिक्स केला तर फ्रेश क्रीम मिक्स करू नका, कारण की ते खूप घातक आहे। लिंब फ्रेश क्रीमला फाडतो। आलू पालक बनवण्यासाठी पालक कट करून घेतलेले बटाटे पाण्यामध्ये डिप करून सूपमध्ये अर्धा लिंब मिक्स करून गरम गरम हेल्दी पौष्टिक विंटर स्पेशल पालक सूप गरम असताना सर्व करून घ्यायचं आहे। फ्रेश क्रीम आणि लिंब मिक्स केलात तर शरीरासाठी हानिकारक आहे। 1 कांदा बारीक चॉप करून, मी ओलीचाच कांदा घेतलेला आहे। 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत। आलू पालकाची फोडणी लावण्यासाठी राई, जिरा, चॉप केलेला लसूण, 1 कांदा चॉप करून, कांदा तेलावर चांगला सॉटे करून घ्यायचा आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, मिरची, 1 टॅमॅटो, हळद, धना पावडर, कट करून घेतलेली बटाटी मिक्स करून सॉटे करून, जेवढी तुम्ही बटाटे सॉटे करून घ्याल तेवढी टेस्ट अजून येईल भाजीला। चॉप करून घेतलेला पालक मिक्स करून चवीनुसार मीठ, पालकामध्ये मीठ परफेक्टली टाकायचं आहे। पालक जास्त मीठ ऑब्झर्व नाही करत। सर्व मिक्स करून वरून कोथिंबीर, बटाट शिजण्यासाठी थोडा पाणी मिक्स करून पालकालाही पाणी सुटतो। झाकण देऊन शिजवून घ्यायची भाजी आणि सूप प्लेटमध्ये सर्व करून पौष्टिक, हेल्दी आणि पालक सूप अगदी सोप्या पद्धतीत दुधीपासून टेस्टी फ्राय बनवाल ना तर खातच राहाल। खूप सोप्या पद्धतीत घरातल्याच वस्तूंनी दुधी डाळ भाजी, चटपटीत आणि टेस्टी स्नॅक्स। दुधी डाळ भाजी ही मराठी घरांमध्ये एक लोकप्रिय पदार्थ भातासोबत नाही तर चपातीसोबत सर्व करून खातात। दुधीची भाजी मसालेदार आणि चटपटीत स्वाद खूप छान लागतो। दुधी कवला असल्यामुळे दुधीमधली बी काही काढायची काही गरज पडत नाही आणि मी काढून नाही घेतल्यात। दुधीचे स्नॅक्स बनवण्यासाठी पातळ कट करून, एकदमही पातळ कट नाही करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये डिप करून ठेवायचे। दुधी डाळ बनवण्यासाठी मोठ्या खंडाने कट करून, जास्तही खंड मोठे ठेवायचे नाहीयेत। मी दुधीमध्ये डाळ मिक्स करून घेतले। तुम्ही यामध्ये स्प्राऊट जरी मिक्स केले तरी चालतात। दुधीमध्ये फुगवलेले कडधान्य कोणतेही खूप छान लागतात। 1 वाटी तूर डाळ घेतले। 2 माणसांसाठी तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार घ्या। चवीनुसार मीठ आणि हळद थोडीच। कुकरला 3 शिट्या लावून घ्यायचे आहेत। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। 1 चमचा रेड चिली पावडर, धना पावडर अर्धा चमचा, हळद थोडीच, गरम मसाला अर्धा चमचा, यामध्ये थोडा जिरा पावडरही घ्या। चवीनुसार मीठ, ब्लॅक सॉल्ट आणि सिंपल सॉल्ट, 2 चमचे चण्याचा पीठ। स्नॅक जास्त उशीर क्रिस्पी राहण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ मिक्स करून घ्या। दुधीचे स्लाइस पाण्यामधनं रिमूव्ह करून साईडला काढून ड्राय करून मसाल्याच्या पिठामध्ये डिप करून घ्यायचं आहे। दुधीच्या साईजला मसाला चिपकवून घ्यायचा आहे। गरम पॅन करून त्यामध्ये तेल आणि हिंग मिक्स करून, हिंगामध्ये स्नॅक्सना चव छान येते म्हणून हिंग मिक्स करून तेलामध्ये शालो फ्राय उलटापालट करून, जास्तही गॅस फास्ट नाही ठेवायची, मीडियमवर गॅस ठेवून शिजवून घ्यायचे आहेत। स्नॅक्स क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। चटपटीत मसालेदार स्नॅक्स तोंडी लावण्यासाठी 1 टॅमॅटो आणि 1 कांदा चॉप करून, तुम्ही कांदा लसूण जर खात नसाल तर स्किपही करू शकता। तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार, मी 2 मिरच्या चॉप करून घेतल्यात। डाळीमध्ये कोणत्याही लसूण असेल तर टेस्ट छान येते। 2 लसणाच्या पाकळ्या। फोडणीला लावण्यासाठी स्नॅक्स फ्राय केलेल्या त्याच पॅनमध्ये जिरा, राई, मिरची, लसूण, बारीक चॉप केलेला कांदा आणि टॅमॅटो मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे। दुधी डाळ कुकरला शिजवताना हळद मिक्स केली होती। फोडणीला लावण्यासाठी 2 पिंच हळद, गरम मसाला, धना पावडर आणि रेड चिली पावडर आवडीनुसार टाका। तिखट मसाले चांगले शिजवून घ्यायचे। कुकरला लावलेली दुधी डाळ मिक्स करून, डाळ नाहीतर कोणतीही भाजी मिक्स करताना गॅस फास्ट ठेवायची आहे, त्याने तडका छान लागतो। एक्स्ट्राचा वरून तडका काही लावायची काही गरज पडत नाही म्हणून गॅस फास्ट ठेवायची आहे। दुधी डाळ जास्त पातळ आणि जाडही करून नाही घ्यायची, या टेक्स्चरवर परफेक्टली करून घ्यायची आहे।
वरून कस्तुरी मेथी नाहीतर कोथिंबीर मिक्स करून मराठी घरांमध्ये एक लोकप्रिय पदार्थ तो म्हणजे दुधीचा पदार्थ कोणताही चपातीसोबत नाहीतर भातासोबत प्लेटमध्ये सर्व करून चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.